नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं चांगली ओपनिंगला पॉझिटिव्ह मुवमेंट दाखवलेली। जवळपास निफ्टी फ्लॅट ओपन झालेला 30-40 पॉईंट आणि त्यानंतर जवळपास ऑलमोस्ट 250 ते 300 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये निफ्टी गेलेली। जवळपास निफ्टी 24,300च्या आसपासवरून ऑलमोस्ट 24,600 पर्यंत जाऊन पोहोचलेली। पण सडनली सकाळचा मॉर्निंग सेशन झाल्यानंतर 11 सव्वा 11 नंतरनं मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग यायला सुरुवात झाली आणि ऑलमोस्ट एंटायर जे काय 300 पॉईंटची गेन निफ्टीने केलेली ती संपूर्ण वाईप आउट होऊन मायनस जवळपास 100 पॉईंट मायनसमध्ये निफ्टी गेली। एवढा बँक निफ्टीसुद्धा 550-600 पॉईंट पॉझिटिव्ह गेलेली ओपनिंगच्या पहिल्या 1 तासामध्ये 1-1.5 तासामध्ये आणि त्यानंतरनं पूर्ण एंटायर गेन वाईपआउट करून मायनस बँक निफ्टीसुद्धा 100 पॉईंट गेली। एक जबरदस्त प्रॉफिट बुकिंग हायर लेवलला आला असं म्हणता येईल। याचं रिझन आहे 2 दिवस सुट्टी वीकेंड मार्केटला ऑलरेडी राईज झाला आहे आणि युद्धाचं जे सावट भारत पाकिस्तान युद्धाचं जे सावट आहे मार्केटवरती त्यामुळे मला वाटतं ट्रेडर्सनी जे आहे ते पोझिशन नील करणं पसंत ठेवलं आहे। मॉर्निंग सेशनला चांगलं बाईंग झालं, त्याच ज्या बाईंग झालेल्या पोझिशनमध्ये प्रॉफिट बुकिंग इमिजिएट मॉर्निंगच्या सेशनला सेकंड हाफच्या आधी सुरुवात होण्याआधी 11:30-12च्या आसपास यायला सुरुवात झालं आणि ड्रास्टिक प्रॉफिट बुकिंग आलं। ओव्हरऑल फ्लॅट क्लोज दिलं मार्केटनं 10-12 पॉईंट पॉझिटिव्ह निफ्टी आहे, बँक निफ्टी 28 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। पण ओव्हरऑल जी काही गेन पहिल्या तासाभरांमध्ये निफ्टी बँक निफ्टी आणि पूर्ण सेन्सेक्स या सगळ्या मार्केटमध्ये आलेला पुन्हा सगळे सेक्टर इंडिसायझेस 1-1% पॉझिटिव्ह होते। सगळे सेक्टर इंडिसायझेससुद्धा मायनस आले आणि निफ्टी बँक निफ्टीसुद्धा आलं। याचं कारण फक्त युद्धाचं सावट आहे। 2 दिवसाची सुट्टी आहे आणि याच्यामध्ये काही युद्धाचे ट्रिगर झाला, काही अटॅक्स भारताने केले तर परिस्थिती एस्केलेट होऊ शकते। या अनुषंगाने प्रॉफिट बुकिंग आले आणि मला वाटतं जर ही शक्यता आणि हे सावट युद्धाचं जोपर्यंत आहे तोपर्यंत अशाच पद्धतीची मूव्ह येऊ शकते। हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, लोअर लेवलला बाईंग येऊ शकतं। पण मार्केटमध्ये थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे। येणाऱ्या 8-15 ट्रेडिंग सेशन्सला घेऊन ह्या महिन्यामध्ये युद्धावर कन्क्लुजन येईल असं मला वाटतं। एकतर अटॅक होईल नाहीतर पूर्णतः जी काय मुवमेंट आहे ती शिथिल होऊन जाईल असं होऊ शकतं। मार्केटचं त्याकडे लक्ष आहे डेव्हलपमेंटकडं, पण काही ना काहीतरी अटॅक होईल याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मार्केटला हायर लेवलवरून मॉर्निंगच्या सेशनमध्येच प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं। ओव्हरऑल सोमवारच्या सेशनला बघायचं झालं तर नथिंग चेंज। टेक्निकल लेवल्स कालही मी म्हणलेलं 24,250च्या वर 24,500 आणि त्याच्याही वरती जाऊ शकतं। सेम पद्धतीची मूव्ह आज बघायला मिळाली आणि युद्धाचं जर सावट नाही आलं तर सोमवारीसुद्धा याच लेवल आहेत। जोपर्यंत 24,250च्या वरती आहे निफ्टी 24,500 परत पुन्हा जाण्याचे चान्सेस आहेत। 24,250 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। आजही निफ्टी बघितला तुम्ही 24,600 वरून खाली आला पण 24,250च्या आसपास निफ्टी येऊन थांबला, सपोर्ट घेतला आणि त्यातून थोडी 24,300-350 पर्यंतची रिकव्हरी बघायला मिळाली। त्यामुळे 24,250 स्ट्रॉंग सपोर्ट आहे जे आपण कालही व्हिडिओमध्ये बुधवारच्या चर्चा केलेली। 24,250च्या वर राहिलं तर पॉझिटिव्ह आहे। सोमवारसाठीही तीच टेक्निकल लेवल इम्पॉर्टंट आहे। जोपर्यंत 24,200-250च्या वर आहे फर्दर रिकव्हरी 24,500 पण येऊ शकते। 24,200-250च्या खाली गेला तर मात्र निफ्टी परत पुन्हा 24,000 पर्यंत येऊ शकते आणि बाकी वाईस वर्सा युद्धाची न्यूज जे आहे युद्धाच्या न्यूजवर मार्केटची रिॲक्शन असेल। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,000 एक पिवट पॉईंट आहे। 55,000च्या खाली गेलं तर फर्दर प्रॉफिट बुकिंग येऊ शकते 54,500 54,700 पर्यंत। हायर लेवलला 55,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे जो आजचा हाय पॉईंटसुद्धा आहे। त्यामुळे बँक निफ्टीला 55,000च्या खाली 55,500 ते 700 पर्यंत 54,500 ते 700 पर्यंत खाली येऊ शकतं। हायर लेवलला 55,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। आज NSEमध्ये 1,047 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,500 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 18 शेअर्स वाढले, त्या बाजूला 32 शेअर्समध्ये पडझड झालेले आहे। ओव्हरऑल पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। त्यामुळे सेक्टर इंडिसायझेसमध्ये फक्त IT आणि बँक्स मायनर पॉझिटिव्हमध्ये बनत आहेत, बाकी सगळे सेक्टर्स अर्धा ते 1% मायनस आहे। त्याच्यामध्ये मेटल, फार्मा, रिअल्टी, ऑटो हे सगळे सेक्टर समाविष्ट आहेत। ग्लोबल मार्केटमध्ये मजबूती आहे, जवळपास 1 ते 1.5% पॉईंट पर्सेंटेजमध्ये युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत। डाऊ फ्युचरसुद्धा ऑलमोस्ट 150 ते 200 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। मग ग्लोबल मार्केट्समध्ये तेजी आहे। आज US काही डेटासुद्धा येणार आहे अनएम्प्लॉयमेंट वगैरे, त्याकडं मार्केटचं लक्ष आहे। पण जो ग्लोबल मार्केटमध्ये स्टेबिलिटी आहे फक्त भारत पाकिस्तान युद्धाला घेऊन आपल्या मार्केटमध्ये थोडीशी अनसर्टिनिटी आहे आणि ती मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्येही कंटिन्यू राहू शकते। आणि जर काही अटॅक झाला विकेंडमध्ये आणि जर वॉर एस्केलेट झालं तर मात्र मार्केटला फर्दर डिक्लाइन येऊ शकते, मार्केटमध्ये पडझड येऊ शकते। तर सगळी लक्ष मार्केटचं भारत पाकिस्तान युद्धाकडे। तर बघूया मार्केट्स आणि युद्धामध्ये कशा पद्धतीचे डेव्हलपमेंट होतात आणि सोमवारी मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।